तोंडोली सर्वसेवा सोसायटी चेअरमनपदी सुदेश मोहिते यांची बिनविरोध निवड। तोंडोली तालुका कडेगाव येथील सर्वसेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुदेश मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सोसायटीचे चेअरमन संजय मोहिते यांनी ठरल्या कार्यकालाप्रमाणे आपला राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झालं होतं। तोंडोली सर्वसेवा सोसायटीत काँग्रेसची सत्ता आहे, मात्र मदत मागितल्यास चेअरमन पदाचा उमेदवार बदल करण्या इतपत सदस्य भाजपकडे आहेत। काँग्रेसकडून या पदासाठी सुदेश मोहिते व गणेश मोहिते यांनी चेअरमन पदासाठी अर्ज दाखल केले होते। दोघेही आग्रही असल्याने तोंडोलीत नाट्यमय घडामोडींनी वेग घेतला होता। एकीकडे भावकीचे साकडे घालत एकत्र येण्याचे विरोधी पक्षांच्या सदस्यांना आवाहन गणेश मोहिते यांच्याकडून करण्यात आले, मात्र ग्रामपंचायतच्या उपसरपंच निवडी अनुभवाने भाजप सदस्य तटस्थ राहिले, तर सुदेश मोहिते सर्वांच्या संपर्कात असल्याने त्यांचा चेअरमन पदासाठी पारडे जड झाले होते। यामुळे गणेश मोहिते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सुदेश मोहिते यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली। सर्वसेवा सोसायटीच्या गट चेअरमन निवडणुकीवेळी अनुपस्थित राहिल्याचा फटका गणेश मोहिते यांना बसला, याची खुमासदार चर्चा गावात सुरू आहे। निवडणूक बिनविरोध झाली असली तरी निवडणुकीनंतर सर्वसेवा सोसायटीच्या कार्यालयासमोर सर्वांनी सुदेश मोहिते यांचे अभिनंदन केले, तर भाजप कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते विष्णू दुधवाले, युवा नेते अभयकुमार मोहिते, गणेश रेणुशे, उदय शिंदे, सर्वसेवा सोसायटी सदस्य शिवाजी हजारे यांनी नूतन चेअरमन सुदेश मोहिते यांचे अभिनंदन व सत्कार केल्यामुळे सुदेश मोहिते यांना भाजप सदस्यांचा ऐनवेळी पाठिंबा मिळाला अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती। या कार्यक्रमावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून NL पवार यांनी काम पाहिले। यावेळी माजी चेअरमन तुकाराम मोहिते, हनुमंत मोहिते, संजय मोहिते, व्हाईस चेअरमन नाथा केशव मोहिते, धोंडीराम मोहिते, सलीम बागवान, युवा नेते अजय मोहिते, प्रमोद कुंभार, अधिकारी विजय जाधव, सचिव माणिकलाल तांबोळी, क्लार्क मच्छिंद्र जाधव, प्रदीप निकम उपस्थित होते। एकच नजर चौफेर खबर, पॉवर मराठी।